कोपरगाव शहरातील बेट भागात गुरु शुक्राचार्य महाराज मंदिर ट्रस्टच्या वतीने ऐतिहासिक संजीवनी पारचा जीर्णोद्धार करून सुशोभीकरण करण्यात आले असून त्यानंतर त्याचा भव्य लोकार्पण सोहळा काल दिनांक 12 फेब्रुवारी रोजी सायंकाळी मोठ्या उत्साहात पार पडला। या संजीवनी पारचे उद्घाटन व विधिवत पूजन महंता रमेशगिरी महाराज, परमानंदजी महाराज आणि राघवेश्वरगिरी नंदीजी महाराज यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। या कार्यक्रम सोहळ्यात परमपूज्य महंत संतांच्या प्रमुख उपस्थितीत हा धार्मिक सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला। यावेळी मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी तसेच बेट भागातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। गुरु शुक्राचार्य भक्त व शिवभक्तांनीही मोठ्या उत्साहात सहभाग घेतला। संजीवनी पार म्हणजे ज्या ठिकाणी गुरु शुक्राचार्य यांनी संजीवनी मंत्राचा उच्चार करून अनेक दैत्यांना जिवंत केल्याची पौराणिक आख्यायिका आहे, तेच हे पवित्र स्थान मानले जाते। काळाच्या ओघात या पारची अवस्था अत्यंत खराब झाली होती, मात्र मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी पुढाकार घेऊन लोकसहभागातून या पारचा जीर्णोद्धार करून आकर्षक स्वरूपात सुशोभीकरण केले व ते सर्वसामान्य भाविकांसाठी खुले केले। त्यामुळे मंदिराच्या वैभवात भर पडली असून हे स्थान आता भाविकांसाठी श्रद्धेचे केंद्र ठरत आहे। याचवेळी संजीवनी पारच्या जीर्णोद्धार व सुशोभीकरणासाठी योगदान देणाऱ्या सर्व दानशूर व्यक्ती व सहकार्य करणाऱ्यांचा मंदिर ट्रस्टच्या वतीने सत्कार करण्यात आला। कार्यक्रम प्रसंगी महंत परमानंदजी महाराज यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की संजीवनी पार हे केवळ धार्मिक स्थळ नसून श्रद्धा, संस्कृती व परंपरेचे प्रतीक आहे। अशा पवित्र स्थळांचा जीर्णोद्धार होणे ही समाजासाठी अभिमानाची बाब असून मंदिर ट्रस्ट व ग्रामस्थांनी केलेले कार्य भावी पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल। या ऐतिहासिक उपक्रमामुळे कोपरगावच्या धार्मिक व सांस्कृतिक वैभवात मोलाची भर पडली असून संजीवनी पार आता भाविकांसाठी श्रद्धेचे नवे केंद्र बनले आहे। सत्य एक्सप्रेस न्यूजसाठी रवींद्र। आपण दरवर्षी महाशिवरात्रीच्या अगोदर 1, 2 ते 3 दिवस अगोदर पत्रकार परिषद बोलवत असतो आणि आपण वर्षभर केलेल्या कामाचा लेखाजोखा त्यांच्यासमोर मांडत असतो। त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी होणारे विविध कार्यक्रम याचं सुद्धा नियोजन आपण पत्रकारांच्या मार्फत सर्व शुक्रभक्तांना आणि शिवभक्तांपर्यंत पोहोचवत असतो। यावर्षी आपण महाशिवरात्रीचा कार्यक्रम आपला जो आहे तो नेहमीप्रमाणे पहाटे 4 वाजल्यापासून सकाळची रुद्रपूजा, नंतर मुखवटा स्थापन, सामुदायिक अभिषेक सोहळ्याला बरोबर 9 वाजता सुरुवात होणार आहे। 12 वाजताची मध्यान्ह आरती होणार आहे। त्यानंतर दुपारी 4 वाजता महाराजांची पालखी वाजत गाजत नदीच्या दक्षिण तीरावर जाणार आहे। मान्यवरांच्या हस्ते तिथे पूजा होईल, गंगा भेट होईल, आरती होऊन पालखी परत मंदिरात येते। मंदिरात आल्यानंतर इथे परत आरती होते। त्यानंतर दर्शन दिवसभर चालूच असतं आणि बरोबर 8 वाजता 8, सव्वा 8ला रात्रीच्या यामपूजेची तयारी केली जाते। अगोदर पुण्यवाचन होतं। 9, सव्वा 9ला गाभाऱ्यामध्ये जाऊन यामपूजेला सुरुवात होते। ती साधारणतः 12-1 वाजेपर्यंत यामपूजा चालते, रुद्रपूजा चालते। ती झाल्यानंतर महाराजांचं आणि शिवपिंड आणि महाराजांचं रूप सजवलं जातं आणि सगळी रुद्रपूजा झाल्यानंतर महाराजांचं आणि शिवपिंडीचं सजवलेलं रूप पाहण्यासाठी, त्याचं दर्शन घेण्यासाठी हजारो भक्तगण रात्री 12:30-1 वाजतासुद्धा तात्काळत बसलेले असतात आणि ज्यावेळेस ते दर्शन खुलं होतं, सगळं पूजा झाल्यानंतर रूप सजवल्यानंतर आणि त्याचं दर्शन घेऊन प्रसाद घेऊनच मग भक्त सगळे घरी जातात आणि त्यानंतर परत ब्रह्ममुहूर्तावर दुसरी रुद्रपूजा केली जाते। ती मागच्या वर्षी पण केली होती, यावर्षी आपण करणार आहोत आणि ह्या वर्षीचं नवीन आकर्षण मी सर्व शिवभक्तांना आणि शुक्रभक्तांना आपल्या सर्वांच्या मार्फत सांगू इच्छितो की संजीवनी पार जो आहे, पवित्र संजीवनी पार, बऱ्याच जणांना माहिती असेल, जो मंदिरात येतो त्यांना संजीवनी पार माहिती असेल, आधी तो बघितलेला असेल। तो संजीवनी पार त्याचा जो परिसर आहे, समोर गणेश मंदिर आहे, समोर विष्णू मंदिर आहे, कार्तिक स्वामी मंदिर आहे, दत्त मंदिर आहे, महादेव मंदिर आहे, अशी 6 मंदिरं जी आहे त्याचा संपूर्ण जीर्णोद्धार आपण केलेला आहे। तो संपूर्ण परिसर आपण कंपाऊंडमध्ये बंदिस्त करून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आकर्षकरित्या गार्डन तयार केलेलं आहे, नंतर पाथवे तयार केलेला आहे, भक्तांना बसण्यासाठी बेंचेस वगैरे टाकलेले आहेत आणि संपूर्ण मंदिराची, महत्त्वाचं म्हणजे मंदिराची डागडुजी करून त्याचं आयुष्य कसं वाढेल अशा पद्धतीने आपण संपूर्ण मंदिराचं जीर्णोद्धार करण्याचं काम हाती घेतलेलं आहे। ते जवळजवळ 90% पूर्ण झालेलं आहे। थोडंसं फिनिशिंग बाकी आहे, कारण शिवरात्र आल्यामुळे याचं उद्घाटन करणं, लोकार्पण करणं आवश्यक होतं, म्हणून आज उपक्रम आपण आज घेतलेला आहे। तर ह्याच्या शिवरात्रीच्या दिवशी या संजीवनी पार परिसराचं
बदललेलं रूप, कायापालट झालेलं रूप आपण अवश्य बघायला या. आणि मी खास करून भक्तांना आणखीन एक विनंती करेन की आपण जर सकाळी दुपारी आलात तर संध्याकाळीसुद्धा चक्कर मारा. रात्री शिवरात्र असल्यामुळे रात्रभर मंदिर उघडं राहणार आहे, हा परिसर पण उघडा राहणार आहे. पण ज्यावेळेस रात्री लाईट लागतील त्यावेळेस आकर्षकतेची विद्युत रोषणाई, लाईटिंग आणि रात्रीच्या प्रकाशामध्ये हे मंदिर, सर्व मंदिर परिसर पाहणं एक पर्वणी ठरणार आहे. तर मी सर्व शुक्र भक्तांना आणि शिवभक्तांना विनंती करेन की त्या शिवरात्रीच्या दिवशी आपण अवश्य मंदिरात यावं आणि आपल्याला सरप्राईज आयटम म्हणजे हा कायापालट झालेला संजीवनी पार्क परिसर पाहायला मिळेल. धन्यवाद. जय शुक्राचार्य. गुरु शुक्लेश्वर महाराज की जय. तुम्ही सज्जन हो, भाग्यवान भाविकांनो, आज आपल्या या परिसरामध्ये कोपरगाव पेठ म्हणून प्रसिद्ध असलेला हा परिसर, याच परिसरामध्ये ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक एक मंदिराचा जीर्णोद्धार अर्थात परिसराचा जीर्णोद्धार, श्री शुक्राचार्य महाराज मंदिर हे जगातील एकमेव असं एक स्थान आहे की ते या ठिकाणी आणि त्या अनुषंगाने संजीवनी पार, गणेश मंदिर, विष्णू मंदिर, श्रीमंत महादेव मंदिर, श्री दत्त मंदिर या सर्व मंदिराचा जीर्णोद्धार अर्थात सुशोभीकरणाचं काम या देवस्थानचे अध्यक्ष आणि विश्वस्त मंडळाने हाती घेतलेलं आहे आणि ते पूर्णही केलेलं आहे. अजून बरेचसे कामं बाकी पण आहे आणि त्या अनुषंगाने हा भव्य असा लोकार्पण सोहळा या ठिकाणी संस्थेचे अध्यक्ष आणि विश्वस्त मंडळाने आयोजित केलेला हा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमामध्ये उपस्थिती परमपूज्य महंत परमानंदजी महाराज जंगली आश्रम, त्याचप्रमाणे महंत राघवेश्वरानंदगिरीजी महाराज, राघवेश्वर देवस्थान कुंभारी, त्याचप्रमाणे श्री श्री 1008 महामंडलेश्वर शारदानंदगिरीजी माता त्या त्र्यंबकेश्वरला आहे, त्या येऊ शकल्या नाही, आणि जंगली महाराज आश्रमातील सर्व संत मंडळी, त्याचप्रमाणे कोपर गावातील आणि पंचक्रोशीतील आणि इतरही काही पाहुणे मंडळी, सर्व बेटकर मंडळी आणि पत्रकार मंडळींनी या ठिकाणी या उत्सवालाही उपस्थिती दर्शवली आणि याच कार्यक्रमाला अनेक आमच्या पाठीमागे बसलेली काही व्यासपीठावर विराजमान सर्व मान्यवर मंडळी, सर्वांचं मनपूर्वक स्वागत, सर्वांना धन्यवाद. आणि आज असं एक कार्यक्रम आयोजित केला आहे की गेल्या अनेक वर्षापासून आणि या ठिकाणी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज आणि यांची समाधी झाली. तत्पूर्वीही त्यांचे वास्तव्य या परिसरात झालं आणि त्यांनी जी काही नित्य नियम विधी केली आहे, नित्यनेम विधी, त्या नित्यनेम विधी म्हणजे एक छोटासा ग्रंथ आहे आणि त्याच ग्रंथामध्ये आणि सर्व आणि शास्त्र, पुराण, वेद त्याचाही समावेश आहे आणि त्या समावेशामधून मृत संजीवनी मंत्राचाही समावेश आहे आणि असा श्री शुक्रोपासित मंत्रस्य म्हटला आहे. शुक्राचार्याने जो काही मंत्र जपला आहे आणि त्या जपाचंही सद्गुरू जनार्दन स्वामी आश्रम समाधी स्थान या ठिकाणी रोज जो पहाटी विधी होतो त्या विधीमध्ये शुक्राचार्यांचाही नामाचा समावेश आहे. म्हणून श्री शुक्रोपासित संजीवनी मंत्रस्य असा त्या मंत्राचा उच्चार गेल्या 36 वर्षापासून त्या ठिकाणी होतो आहे आणि तोही माईकवर पहाटी होतो आहे. आणि असे ही संजीवनी पार प्रसिद्ध असलं एकमेव ठिकाण आणि या ठिकाणाचा जीर्णोद्धार अर्थात या ठिकाणची प्रगती, या ठिकाणचं एक मोठं एक काम या ठिकाणी या मंडळाने केलं आणि बराचसा वेळ झालेला आहे आणि या कामाचा एक आदर्श म्हणून यांनी हे काम हाती घेतलं आणि ते केलं आहे. अजून काही करायचं राहिलेलं आहे
म्हणून या महाशिवरात्रीच्या महान पर्व काळावर या मंडळीने हा लोकार्पण सोहळा आयोजित केला आहे. आणि या महाशिवरात्र आपल्या संस्कृतीमध्ये आणि वर्षभरामध्ये आणि 24 एकादशी असतात. हा एक 24 एकादशीचा महान पर्व काळ, 24 एकादशी आणि 5 पर्व काळ आहे. आणि त्या 5 पर्व कालापैकी आणि एक रामनवमी उत्सव, एक कृष्ण जन्माष्टमी उत्सव, एक वामन जयंती, एक नरसिंह जयंती आणि एक महाशिवरात्र असे शैव आणि वैष्णवांच्या दृष्टीने 24 एकादशी आणि 5 हे महान पर्व काळ आणि विशेष महत्त्वाचे मानले आहे. आणि अशा त्या महान पर्व काळाच्या अंतर्गत आणि आता परवा येणाऱ्या महाशिवरात्रीच्या पर्व काळावर आपल्याला सर्वांना आमंत्रित केला आहे. हा उत्सव अर्थात लोकार्पण सोहळा या ठिकाणी झालेला आहे. मी पुन्हा एक वार या देवस्थानचे अध्यक्ष आणि विश्वस्त मंडळ, भक्त मंडळ आणि सर्व बेटकर मंडळ, कोपरगावचे काही आणि मंडळी ज्यांनी असं मोठं योगदान केलं आहे, आपल्याला सर्वात आत्ताच अध्यक्ष महोदयाने सर्व या ठिकाणी प्रस्ताविकामध्ये सर्व सांगितलेच आहे. म्हणून त्या निमित्ताने पुन्हा एक वार पत्रकार बंधूंना ही प्रसिद्धी करता या ठिकाणी बोलवलं आहे. त्यांचे या ठिकाणी या देवस्थानाच्या वतीने आणि सर्वांचं या ठिकाणी देवस्थानाच्या वतीने मनपूर्वक स्वागत. सर्वांना धन्यवाद. सर्वांबद्दल सद्भाव व्यक्त करतो. माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय जनार्दन, जय जनार्दन, जय जनार्दन. दक्षिण गंगेच्या अर्थात गोदावरीच्या तटावरील आज परम सद्गुरू शुक्राचार्य या पवित्र भूमीमध्ये संजीवनी पाराच्या या पवित्र पावन परिसराचा जीर्णोद्धार आणि त्या माध्यमातून आजचा लोकार्पण सोहळा महाशिवरात्रीच्या पूर्व काळामध्ये या ठिकाणी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती परमपूज्य सद्गुरू रमेश गिरीजी महाराज, संत राघवेश्वरानंद गिरीजी महाराज, संत साधनानंदजी महाराज, संत सेवादासजी महाराज आदी सर्व महात्म्यांच्या पावन सानिध्यामध्ये या समस्तांच्या करकमलाद्वारे या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. अतिप्राचीन कालापासून असलेली पारंपरिक ही आख्यायिका आणि त्या अनुषंगानं संजीवनी मंत्र या ठिकाणी भगवान शिवाच्या असीम कृपा प्रसादाने या पवित्र भूमीमध्ये प्रथमतः या ठिकाणी उद्घोषित केला गेला, त्याचा जप झाला. असा हा पावन असणारा संजीवनी पार आणि त्या पवित्र परिसराचं या ठिकाणी नूतनीकरण करून आज हा संपूर्ण परिसर समस्त भक्तजनांसाठी या ठिकाणी देवस्थानाच्या वतीने या ठिकाणी समर्पित करण्यात आलेला आहे. देवस्थानचे अध्यक्ष बाळासाहेबजी आव्हाड असून त्यांचे सर्व सहकारी, ग्रामस्थ आणि श्रद्धाळू भाविकांनी आपल्या योगदानातून या सर्व नूतनीकरणासाठी तन मन धन अर्पण करून हा परिसर निश्चितच येणाऱ्या भविष्य काळामध्ये सर्व भाविकांना लक्ष वेधून घेऊन स्वतःच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं आपल्या आत्मिक उत्थानासाठी या ठिकाणी फलदायी ठरणार आहे. आत्ता वर्तमान काळामध्ये ज्याप्रमाणे नर्मदा परिक्रमेचं महात्म्य आहे, भविष्य काळामध्ये माता गोदावरीच्या परिक्रमेचं या ठिकाणी एक वैश्विक उत्थान याची नांदी या अर्थाने या ठिकाणी घातली गेलेली आहे. भविष्यामध्ये याच तटावरून असंख्यात साधू महात्मे असतील, भक्तजन असतील या ठिकाणी पायी परिक्रमा करणार आहेत. आणि अशा या भविष्यातील श्रद्धाळूंसाठी हा संजीवनी पार आणि हा संपूर्ण परिसर हा एक आगळ्या वेगळ्या पद्धतीनं एका प्रमुख अशा स्थितीवरती नेणारा, अशा साधकांच्या जीवनामध्ये सिद्धत्व देणारा आहे. आणि अशा परिसराचं या ठिकाणी उत्थान झालेलं आहे. सर्वच संयोजक मंडळी असतील, देवस्थानचे ट्रस्टी मंडळी असतील, सर्व दाते असतील, या सगळ्यांचं या सेवेसाठी आणि आजच्या लोकार्पण सोहळ्याच्या माध्यमातून मी त्या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो. महाशिवरात्री पर्व काळाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. भगवान शिवाचा अर्थात शंभू महादेवाचा, परम सद्गुरूंचा आशीर्वाद आपणा सर्वांवरती राहो ही प्रार्थना करतो. धन्यवाद.